अवकाळी पावसाच्या सरींनी फक्त जमिनीच नाही तर शेतकऱ्यांची स्वप्नही भिजवली आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसलाय, गारपीट झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं, राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता वातावरणाची काय स्थिती आहे, पुढचे काही दिवस वातावरण कसं असणार आहे, कुठे कुठे पावसाचा धोका असणार आहे, हवामान खात्याने नक्की कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय विद रिपोर्ट। तर सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून सध्या वातावरणाची काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो। इकडे आपण बघू शकतो की पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेला जमिनीवरून मोठ्या प्रमाणात वादळी वारे जे आहेत ते सरकत असल्याचं बघायला मिळतं। इकडे महाराष्ट्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं आपण बघतोय। वादळी वारे महाराष्ट्रातून पुढे सरकत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यानुसार पुढच्या काही दिवसात कुठे कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। मात्र त्यापूर्वी हवामान खात्याने ट्विट करत या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर हवामान खात्याचं हे ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलंय, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे होण्याची दाट शक्यता आहे। याचा अर्थ असा की मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट असेल, सोसाट्याचा वारा असेल आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता सुद्धा असणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला होता। मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये बरसला। पुण्यातली स्थिती जर बघितली तर पुण्यात अवघ्या 1.5 तासांमध्ये पुणे तुंबलेलं होतं, रस्ते तुंबलेले होते, त्याचा नागरिकांना नाहक त्रास झाला, शेतपिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आणि आता पुढच्या काही दिवसात काय स्थिती असणार आहे तर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असेल। याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये 50 ते 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहत होते। इकडे आपण बघतोय की आता वादळी वाऱ्यांची काय स्थिती असणार आहे तर 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत। म्हणजे वाऱ्यांच्या वेगाची जी तीव्रता आहे ती कमी झाल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय। आता ह्या सगळ्यानुसार कुठे कोणता अलर्ट असेल, कुठे काय स्थिती असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पुढच्या ग्राफिकच्या माध्यमातून नक्की कुठे काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो। तर 5 तारखेचा आजचा हा मॅप आहे ज्यामध्ये विदर्भात आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, याचबरोबर नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड हे जे जिल्हे आहेत हे येलो अलर्टवर आहेत। या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। तर जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा हे जे इतर भाग आहे इथे सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असू शकते। उद्या काय स्थिती असणार आहे 6 तारखेला तर 6 तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। यात खास करून विदर्भातल्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांचा येलो अलर्टमध्ये समावेश आहे। तर हिंगोली, नांदेड आणि सातारा या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असेल। महाराष्ट्रातले उर्वरित इतर जे जिल्हे आहेत तिथे मात्र पावसाची कुठलीही शक्यता नसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 7 एप्रिलची वातावरणाची काय स्थिती असणार आहे तर 7 एप्रिलला पावसाची तीव्रता कमी झालेली असेल। चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली हे 3 जिल्हे येलो अलर्टवर असणार आहेत। उर्वरित महाराष्ट्रातले इतर जे जिल्हे आहेत तिथे मात्र कुठल्याही प्रकारचा अलर्ट नसणार आहे। पावसाची कोणतीही शक्यता इतर जिल्ह्यांमध्ये नसणार असल्याचं या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो। त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 8 एप्रिलची काय स्थिती असेल तर 8 एप्रिललाही महाराष्ट्रातून पावसाची जी तीव्रता आहे ती कमी झालेली असेल। विदर्भ याला अपवाद असणार आहे। नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा हे जे जिल्हे आहेत तिथे पाऊस पडण्याची शक्यता असेल। येलो अलर्टवर हा सगळा भाग आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातले जे सगळे जिल्हे आहेत ज्यामध्ये मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असेल, याचबरोबर मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीचा हा जो सगळा भाग आहे इथे कुठल्याही प्रकारची पावसाची शक्यता नसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 9 तारखेची स्थिती काय असणार आहे तर 9 तारखेला गडचिरोली जिल्हा वगळला तर उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पावसाची कोणतीही शक्यता नसणार आहे। फक्त गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। आता हे पुढच्या काही दिवसांचा हा अंदाज आहे, मात्र वातावरणात सातत्याने बदल होत असतात। त्यानुसार पुढच्या काही दिवसात वातावरणात बदल झाले तर त्या संदर्भातले अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोतच। आता तुमच्या भागात वातावरणाची काय स्थिती आहे, नक्की वातावरण कसं आहे, वातावरण बदलाचा तुमच्या भागावर नेमका कसा परिणाम होतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।